नमस्कार. नाव आणि पत्ता सांगा आपला. संजय अर्जुन जरांगे, हां मुक्काम पोस्ट मातुरी, हां तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड. बर. आता आपण सोलापूर जिल्ह्यात मी दिलीप कदम धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर माझ्या शेतामध्ये आला आहात. पंढरपूरला तुम्ही दर्शनाच्या निमित्ताने आले होते बरोबर. हो. आणि सकाळी मला तुम्ही मेसेज केल्यानंतर मी म्हटलं मी आहे गावाकडेच, या तुम्ही. आणि तुम्ही येऊन गेले. आणि आता आपण आपल्या हे माझ्या कांद्यामध्ये उभे आहोत. जरा कांदा असा धरा. ठीक आहे. बर, हा कांदा आहे. आता मी तुम्हाला बोलवलं आणि तुम्हाला योगायोगानं कांदा पण पाहायला मिळाला बरोबर. हो. तर आज मला सांगा, हे कांदा पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? यात आपण धन्वंतरी कंपनीचा RPS 76 वापरलं आहे, बॅक्ट्रूचं वापरलं आहे, ग्रॅन्युअल पण वापरलं आहे. ह्या वर्षी तरी मला धन्वंतरीचं ऑर्गॅनिक DAP नाही भेटलं, ह्या कांद्यासाठी गेल्या वर्षी वापरलं होतं मी. तर मला सांगा, हे कांदा किती साईज आहे आणि अंदाजे किती भरेल तुमच्या हिशोबानं? कांदा कमीत कमी 300 ग्रॅम भरून हा एक. 300 ग्रॅम. आणि सरासरी सर्व कांदा 300 ग्रॅम 350 ग्रॅम असा आहे. आपण लाईव्ह पाहून पण घेऊ बरोबर. हो. काय आहे, करम साहेब, हे तुम्ही RPS जे वापरतात हां हे एकदम नंबर 1 क्वालिटी आहे. बरोबर. हा, आमच्या इकडं लोकांना सांगून तेवढं पटत समजत नाही. सांगून पटत नाही. नाही, पण आता आपण डायरेक्ट शेतामध्ये येऊन पाहतोय आणि असं सांगण्यापेक्षा तुम्हाला वैयक्तिक मी आणून दावलं बरोबर. हो, चालू वर्षी आम्ही कपशील वापरलं ना, बरं. हां रिझल्ट चांगला आला. परत तुम्ही म्हणले कांद्याला वापरलंय, हां बघायला या. त्यासाठी आम्ही पाहण्यासाठी आलो तिथपर्यंत. बर बर बर. आणि असा हा प्लॉट आहे पूर्ण बरोबर. हो. तिकडं काढलेला पण पाठीमाग कांदा आहे, हा असा आहे. इकडं चिरलेला कांदा आहे काढून ठेवलेला. आणि नवीन मधला पण तिकडं कांदा आहे. आणि आता कांद्यामध्ये केळी पण लागवड झालेली आहे बरोबर. बरं, मला सांगा मग आल्यानंतर तुम्ही हा कांदा बघितल्यानंतर मानसिक समाधान किंवा काय वाटलं तुम्हाला? समाधान, उत्पन्नाची वाढ, अधिक औषधाचा रिझल्ट यात फार अतिशय चांगला विषय आहे. आणि प्रॅक्टिकली पाहिल्यानंतर विश्वास बसतोय. पाहिल्यानंतर हा विश्वास बसतोय. तरी पण तुमचा विश्वास असा बसला होता की तुम्ही वापरला आणि कपाशीला तुमचा रिझल्ट पण येऊन गेला बरोबर. कपाशीला वापरलं होतं, असं कांद्याला वापरलं नाही, कुणी दुसऱ्या पिकाला वापरलं नाही. त्याच्यामुळं तुम्ही म्हणल्यामुळं आम्ही पाहण्यासाठी आलो. बरोबर. रिझल्ट चांगला आहे. एकदम चांगला आहे ना. हो, एकदम ओके. ठीक आहे, धन्यवाद. ओ सरपंच, तुम्ही पण आले ते कळू दे की राव. एकटं दादाच कसं काय? दाजी फक्त इकडं चेहरा करा सगळ्यांनी. आता तुम्हाला काय मी प्रश्न उत्तर विचारत नाही, तुम्ही सगळी लाजाळू आहे. हां सरपंच, तुम्हाला काय वाटतंय कांदा बघून? असा कांदा तर मी पाहिलाच नाही. बरं. आमच्या परिसरात एवढा कांदा नाही. हां तरी बी असा मी गावगाव गेलो, कुठं कांद्याचे प्लॉट बघितले. बरोबर. हां काम करतो म्हणून. हां पण मला असा प्लॉट कुठं आढळत नाही. बरं तर एक नंबर प्लॉट आहे तुमचा. बरं आणि असं तुमचं मार्गदर्शन असून असं शेतकऱ्यांनी, प्रत्येक शेतकऱ्यांनी करावं अशी आमची इच्छा आहे. बरोबर. आता याच्यानंतर पुढच्या वर्षी आम्ही जे 1-2 एकर करून बघू. बरोबर. आणि ठिबकवर कांदा आहे हां. म्हणजे महत्वाचा. ठिबकवर असून एवढा कांदा भारी आला तुमचा. ठिबकवर कांदा आहे. जमीन तुमची सुद्धा हलकी जमीन आहे ना. मग तीच दाखवली तुम्हाला मी. जमीन आमची अशीच आमची जमीन फक्त. तुमच्या जमिनीसारखीच जमीन आहे. केळी पाहण्यासाठी येऊ ना परत. आता केळी लावली हा, केळी बी पाण्यासाठी या येत जात राहील आपण. पण आता इथून पुढं तुम्ही काय करा, ज्या ज्या शेतकऱ्याकडे जाताय तुम्ही त्या शेतकऱ्यांना असं मार्गदर्शन सांगा आणि अशी माहिती सांगा. आपण सांगितल्यानंतर ते घेतील 1 एकरसाठी, अर्धा एकरसाठी. पण असा 100% त्यांना पण रिझल्ट येईल. कारण आपण काय करतोय, आता हे ऑर्गॅनिक धन्वंतरीचं प्रोडक्ट पण यूज करतो यात. त्या किलोमध्ये जर 3 कांदे बसत असले तर याच्यापेक्षा कसला रिझल्ट पाहिजे? बघा कांदा, त्याची मुळी बघा, जारवा किती आहे त्याला बघा. इथून पण व्यवस्थित जारवा दिसतोय बरोबर. हो. ठीक आहे, धन्यवाद.